नीरज, माझ्या मते तिकडे गेल्यानंतर म्हणजे आता इथून लग्न करून मृणाल गेली, असं बऱ्याच जणांना वाटलं होतं की आता मृणाल काही या क्षेत्रात परत येत नाहीये. तुमचं काय होतं, म्हणजे मृणालचा हा जो निर्णय होता की थोडंसं लांब राहण्याचा फिल्मी दुनियेपासून, तिच्या मुलीला वेळ देण्याचा, कुटुंबाला वेळ देण्याचा, तुमचे रिॲक्शन काय होते? तिने तेव्हाही करायला हवं होतं का तिने फॅमिलीला वेळ दिला ते आवडलं तुला? जसा मी गेलो आहे ॲक्च्युली ना, मला बॅक ऑफ द माइंड कुठेतरी माहिती होतं की परत इंडियात मला जायचंच आहे. सो मी गेलोच याच्याने होतो की मला कायमचं अमेरिकेत राहायचं नाहीये. ओके. सो कधी जायचं हाच एक फक्त डिसिजन आमचा पेंडिंग होता दोघांचा, की आता जायचं का नेक्स्ट इयर. पण जसं नुर्वी आहे आमच्या आयुष्यात आलेली आणि 2 वर्ष आम्ही तिकडे थांबलो की ती पण थोडीशी मोठी होईल, त्याच्यामुळे हाच पिरियड उत्तम होता आमच्यासाठी दोघांसाठीही की आम्ही इकडे येऊ आता. त्याच्यामुळे माझा डिसिजन माझा की मी काम करत होते तर मी थांबले घरी, तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? हा म्हणजे काम तर ती करत होतीच मी तिकडे असताना सुद्धा. आणि 1-2 वर्ष आमचं खूपच नॅचरल होतं. ऑफकोर्स त्याच्यात काहीच ठरवून आम्ही असं केलंच नाही की त्याने पण मला कधीच फोर्स केला नाही किंवा बाळ नसताना सुद्धा. कारण त्याने मला हा फोर्स कधीच केला नाही की तू सिरियल करू नकोस किंवा तू मी इथे एकटा आहे तू आता निघून ये, किंवा मला माझ्या सासू सासऱ्यांनी पण कधी असा आग्रह केला नाही की तू सोडून दे करिअर किंवा. सो तो एक खूप चांगला सपोर्ट मला माझ्या सासरच्यांकडून मिळाला आणि नीरजकडून मिळाला, बिकॉज आम्ही दोघेही करिअर ओरिएंटेड आहोत. आणि जसं मला तो नेहमीच म्हणतो की जसं मी माझं स्वप्न पूर्ण करतोय किंवा माझ्याकडे माझी काही स्वप्न आहेत तशी तुझी आहेत आणि आय रिस्पेक्ट दॅट. सो तो एक आमच्यातला एक काय म्हणू एक चांगला थॉट आम्ही जपलाय आणि त्यामुळे आम्ही छान करू शकतो कामं आमची. पण किती वर्ष झाली मृणाल लग्नाला? आमच्या लग्नाला आता 8 वर्ष झाली. ओके. आम्हालाही अजिबात ते वाटत नाही कारण आम्ही खूप लांब राहिलो एकमेकापासून आणि हार्डली 4 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. सो आम्हाला अजूनही आमचं लग्न असं नवीनच वाटतं. आणि आमच्या अवतीभोवतीचे सगळेच आम्हाला विचारत असतात जेव्हा की किती वर्ष झाली आणि आम्ही सांगतो 8, तर ते म्हणतात अरे कारण कुणाचाच तेवढा विश्वास बसत नाही कारण आम्ही राहिलोच कमी एकमेकाबरोबर फार. पण या 8 वर्षात मृणालमध्ये काही चेंज जाणवला नीरज? म्हणजे सुरुवातीची मृणाल, आत्ताची मृणाल, काही डिफरन्स जाणवतोय? मृणालला बोलायचंय पण मला माहित नाही तो काय बोलेल. धाकते का तुला? हा की तो फक्त की मी चिडखोर झाले. चेंज असा फार काही नाही वाटते मला. म्हणजे चिडचिड तर ती थोडीफार पहिले पण करत होती पण तिचं चिडणं हे खूप क्षणिक असतं, म्हणजे ती लगेच बॅक टू नॉर्मल पण येते. तिला फक्त असं असतं की मी बोलून मोकळी होणार, म्हणजे मला आतमध्ये नाही ठेवायचं. सो त्याच्यामुळे ती चिडते फक्त, पण ती परत नॉर्मलला पण येते लगेच. सो ते आहे तिचं फक्त. पण मृणालच्या चेहऱ्याकडे बघून ना ती कधी भांडत असेल किंवा चिडचिडही करत असेल असं वाटत नाही? जेव्हा अफेअरचा टाइम होता तेव्हाही कधी मृणाल अशी चिडलेली किंवा लेट आला काही झालं आणि चिडचिड झाली मृणालची, असं कधी झालं होतं? नाही, असं चिडचिड म्हणजे तिची एक तर तिला परफेक्ट काही गोष्टी लागतात, सो त्याच्यामुळे ती चिडचिड होते. मी काही केलं नाही व्यवस्थित किंवा असं याच्याने चिडचिड होते तिची. पण खूप अशी भांडतीये किंवा असं तर कधीच झालंच नाही म्हणजे तिचं. त्याच्यामुळे लकीली टचवूड म्हणजे लकी आहे मी त्या बाबतीत. पण मृणाल म्हणजे काय, कधी अफेअरच्या दरम्यान कधी अशी चिडचिड झालेली का? किंवा आता असं वाटतंय की त्यावेळेला थोडीशी चिडचिड झाली, राग आला, तर म्हणतेच असं मी पटकन थोडीशी चिडते, पण असं आता जाणवतंय की तेव्हा काही चिडायला नको होतं आणि आता थोडीशी तू पण चेंज झाली आहेस कदाचित? एकतर आमचं अरेंज मॅरेज आहे त्यामुळे त्या 6 महिन्यात तर आपण छानच बोलतो, तर तसे आम्ही छानच बोललो एकमेकाशी. पण चिडचिड माझी होते पण पटकन संपतो विषय. माझ्याकडनं नसेल संपत पण तो संपवून टाकतो. कारण की तुला मी म्हटलं तसं की मी खरंच मला राग लवकर येतो, माझा लवकर जातो, पण तो कधीच फारसा चिडला नाही माझ्यावर. त्यामुळे असेल आमच्यात भांडणं फार झाली नाही किंवा झाली जरी ती पटकन संपून जातात. हे आहे की तो सॉरी नाही म्हणत पटकन. आमच्यात तो पटकन सॉरी म्हणत नाही. अच्छा, इथे वेगळे म्हणजे ह्या कपल मध्ये हे वेगळं आहे कारण मोस्टली मुलं सॉरी किंवा नमतं घेतात बायकोची चिडचिड आणखीन कमी व्हावी म्हणून. नाही, तो जे काही बोलतो ते मजेत बोलतो. आमच्यात मीच सॉरी म्हणते, मग
विषय Okay. कुठलाही असो, अच्छा. चुकलेलं कोणीही असो, अच्छा. हा सो त्यामुळे आमची भांडणं पटकन संपतात. आणि असं कधीच झालं नाही की हा म्हणजे एक प्रसंग आहे असा जेव्हा मला असं वाटतं की मी चिडायला नको होतं, पण तो सोडल्यास बाकी अशी खूप भांडणं किंवा खूप चिडचिड आमची नाही झाली. पण मृणालचा स्वभाव पहिल्यापासून एवढा शांत आणि समंजसच आहे का नीरज? म्हणजे आता आम्ही ती मैत्रीण म्हणून तिला ओळखतो, अभिनेत्री म्हणून ओळखतो, तुझी मैत्रीण, त्याच्यानंतर बायको आणि आता आई झाली आहे एका मुलीची, त्याच्यामुळे तिचा स्वभाव जसा आहे तसाच समंजस साधा असाच आहे पहिल्यापासून? हा, तशी ती समजूतदार आहेच पहिल्यापासूनच, पण तिला बोलायला खूप लागतं. म्हणजे ती खूप बोलते माझ्याशी अच्छा. आणि माझी भूमिका ही ऐकण्याची असते, पण ती मध्ये मध्ये मला म्हणते पण की तू पण बोल, तू पण बोल. पण जास्त तिला बोलायला आवडतं, त्याच्यामुळे तेच असतं. म्हणजे समजूतदारपणे बोलणंच म्हणजे तो तिचं ऐकत असतं. असतो फक्त. आणि मी बोलत असते फक्त. आणि मग त्याचे रिप्लाय असतात हो कळलं. हे त्याचे रिप्लाय ओके.